नमस्कार. यामिनी क्रिएशनमध्ये आपले सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण बघणार आहे महालक्ष्मी आईसाठी वस्त्र कशा पद्धतीने तयार करायचे. म्हणजे मार्गशीर्ष गुरुवारामध्ये जी आपण महालक्ष्मीची गुरुवारची पूजा करतो त्यासाठी देवीला घालण्यासाठी साडी कशा पद्धतीने शिवायची. तर मी इथे आता हा कापड घेतलेला आहे काठाचा आणि त्याच्यासोबत कॅनव्हास पण घेतलेला आहे. तर याची उंची घेतली आहे 9 इंच. 9 इंच पूर्ण याची उंची घेतलेली आहे आणि हा डबल फोल्डमध्ये आहे. तर हा इथे आता 20 इंच आहे. हे बघा, हा डबल फोल्ड आहे. इथे हा 20 इंच आहे, म्हणजे तो 40 इंचाचा लांबीला मी कट करून घेतलेला आहे. जर तुमच्याजवळ कापड कमी असेल तर तुम्ही त्यापेक्षा थोडासा कमीसुद्धा घेऊ शकता. मला इथे प्लीट्स जास्त हव्या होत्या म्हणून मी हा इथे 40 इंच लांबीला घेतलेला आहे. आणि त्यासोबतच मी इथे हा कॅनव्हास कट करून घेतलेला आहे. तर कॅनव्हाससुद्धा तितकाच लांबीला घेतलेला आहे, 40 इंच, आणि उंचीला 7 इंच घेतलेला आहे. साडीपेक्षा थोडासा कमी उंचीला 7 इंच घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने हा कॅनव्हास आणि साडीचा कापड मी कट करून घेतला. काठाचा कापड घेतलेला आहे. त्यानंतर हा कॅनव्हास आणि साडीचा कपडा आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने हे स्टिच करून घ्यायचं. याला तुम्ही प्रेसने सुद्धा लावू शकता, पण प्रेसने लावताना काय होतं, थोडंसं त्याला सड पडत आहे आणि त्याच्यात जशी पाहिजे तशी फिनिशिंग येत नव्हती. मी सुद्धा आधी याला प्रेसने लावला होता, पण मला पाहिजे तशी फिनिशिंग त्याची वाटली नाही, म्हणून मग मी त्याला परत काढला आणि आता मशीनने शिलाई टाकून घेतली आहे. तर वरच्या बाजूने शिलाई टाकून घेतली. त्याच पद्धतीने काठाला खालच्या बाजूने सुद्धा कॅनव्हासवर शिलाई टाकून घ्यायची. ती 5 नंबरची टीप टाकायची आणि मग ती आपण नंतर काढून टाकायची. तर बघा, इथे खालीसुद्धा मी 5 नंबरची टीप टाकून हा कॅनव्हास आणि साडीचा कपडा जॉईन करून घेते. नंतर ही शिलाई काढली तरी चालणार आहे. तर हाताने व्यवस्थित करून घ्या, म्हणजे त्याच्यामध्ये प्लीट्स वगैरे येणार नाही. तर बघा, हे आपलं इथे जोडून झालेलं आहे कॅनव्हास. त्यानंतर आपल्याला ही साईडची जी बाजू आहे त्याचं एक्स्ट्राचं जे धागे वगैरे असतील ते कट करून घ्यायचे आणि त्यानंतर त्याला इथे अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं. तर अशाच पद्धतीने दोघंही बाजूंना आपल्याला व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं आहे. अशा फोल्ड करून घेतल्यामुळे काय होतं की त्याचे धागे वगैरे निघत नाही आणि आपल्या साडीला खूप सुंदर अशी फिनिशिंग येते. तर बघा, इथे आपलं हे फोल्ड करून झालेलं आहे. आता आपल्याला याच्या प्लीट्स घ्यायच्या आहेत. तर याच्या प्लीट्स वरच्या बाजूने अगदी जवळ अशा घ्यायच्या आहे आणि जो आपला 40 इंचाचा कापड आहे तो आपल्याला कलशाच्या गळ्याच्या साईजचा आपल्याला इथे करायचा आहे. तर इथे तुम्ही अर्धा इंचाची किंवा पाऊण इंचाची प्लेट्स घेऊ शकता. तुमचा कापड जर कमी असेल तर तुम्ही थोड्या दूर जरी घेतल्या तरी चालेल. आता इथे माझा 40 इंचाचा कापड आहे आणि 40 इंचाच्या कापडाच्या मला प्लेट्स खूप जास्त हव्या होत्या, म्हणून मी इथे आता घेताना मी इथे ह्या दूर घेतल्या, पण मग नंतर मी त्यांना जवळ करून घेतलं. त्यावेळेला कॅमेरा जरा बंद झाला होता. तर बघा, अशा पद्धतीने मी ह्या प्लेट्स इथे पिनांनी सेट करून घेतल्या. सर्व बाजूला पिन्स लावून घेतल्या आणि त्यानंतर इथे बघून घेतलं कलशाच्या गळ्याच्या आकाराचा तो होत आहे आणि तिथे एक टीप टाकून घेतली. वरच्या बाजूने अगदी जवळ घ्यायच्या, म्हणजे तो कापड बरोबर तिथे तसा शेप घेतो आणि जे एक्स्ट्रा मार्जिन होतं ते कट करून टाकलं. हे बघा, अशा पद्धतीने आपलं हे साडी मस्तपैकी तयार झाली आहे. आता आपण याला प्रेस करून घेऊ. खालच्या घेराला पण मी पिना लावून घेतल्या होत्या आणि त्याच्यावर प्रेस करून घेतली. त्यानंतर आता इथे एक शिलाई मी टाकून घेते, म्हणजे ह्या प्लीट ज्या आहे त्या सरकणार नाहीत. हे बघा, ही आपली प्लेट्स इथे पॅक झाल्या. आता याला कलशाला बांधण्यासाठी जी आपल्याला नाडी करायची आहे ती नाडी घेतली. मी अंदाजे घेतली. अंदाजे मी ही 15-16 इंचाची पट्टी घेतली आहे आणि ती अशी उलट बाजूकडून लावायची आणि त्याला आपल्याला सरळ बाजूवरती पलटवून घ्यायची आहे. हे बघा, ही उलट बाजूने लावली. आता इथून आपल्याला असं फोल्ड करत जायचं. अशा पद्धतीने हे फोल्ड करत जायचं आणि जिथे आपल्या प्लीट्स होत्या त्यावरती पायपिंगसारखी अशी लावून घ्यायची. अशा पद्धतीने ही पूर्ण शिलाई टाकून घ्यायची, म्हणजे ती कलशाला बांधायला आपल्याला व्यवस्थित होते. जर ही मोठी वाटली तर ती कट करून टाकायची. मी हे लावताना तशी लावली आहे. ज्यावेळेस आपण कलशाला बांधतो तर तेव्हा जर आपला मोठा कलश असला तर मग त्यावेळेला ती पुरत नाही, म्हणून थोडी मी मोठीच घेतली. नंतर ती आपल्याला कट करता येते. आता हे बघा, इथे मी पदर घेण्यासाठी
इथे 14 इंच म्हणजे 28 इंच आणि उंचीला 6 इंच अशा पद्धतीने काठाचा कापड घेऊन घेतलेला आहे. जर यापेक्षा छोटा पदर तुम्हाला हवा असेल तर तसासुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता. याच्या पण दोघंही बाजूंना दोघं म्हणण्यापेक्षा तिघंही बाजूंना आपण फोल्ड करून घेऊ. म्हणजे एक बाजू काठाची आहे त्यामुळे ती सोडून द्यायची आणि बाकीच्या तिघं बाजूंना फोल्ड करून घ्यायचं. हा आपल्या वरती देवीच्या मुखवट्याच्या वरती आपल्याला पदर लावायचा आहे. तर हा पदर तुम्ही कमी जरी घेतला तरी चालेल. मी इथे 28 इंचाचा घेतला आहे. तुम्ही 20 इंच जरी घेतला तरी चालेल. मी इथे थोडी मोठी साडी बनवत आहे. त्याचा फायनल लुक तुम्हाला दिसेलच. अशा पद्धतीने आपण याला टिप टाकून घेतली तिघही बाजूंना आणि याला तुम्ही अशा पद्धतीने लावू शकता. हे बघा आपला पदर इथे तयार झालेला आहे आणि आपली साडीसुद्धा अशा प्रकारे इथे तयार झालेली आहे. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.